स्वामी समर्थ. स्वामींची लीला इतकी आगाध आहे की स्वामी कोणत्या क्षणी काय जादू करतील हे कळणार नाही, हे कळतही नाही, आणि जेव्हा कळतं तेव्हा ते वळत नाही. अशीच एक छोटीशी गोष्ट आहे. एका खूप श्रीमंत माणसाने रस्त्याच्या कडेला बसलेल्या एका भिकाऱ्याला विचारलं, का रे बाबा, तू चांगला हट्टाकट्टा आहे असं दिसतंय, मग तरीही तू भीक का मागतोस? तेव्हा भिकारी म्हणाला, काय करणार, माझ्यापाशी अनेक महिन्यापासून कसलंच काम नाही. तुम्ही नोकरी देणार का मला? मग मी सुद्धा भीक मागणं लगेच सोडून देईन. तेव्हा श्रीमंत माणूस हसून म्हणाला, मी तुला काही नोकरी देऊ शकत नाही, हां, पण एक गोष्ट माझ्यापाशी आहे, तुला द्यायला ह्याच्यापेक्षा अधिक चांगली आहे. तू माझा बिझनेस पार्टनर का होत नाहीस? म्हणजे बघ, तुला झिपणार असेल तर. तेव्हा भिकाऱ्याचा आपल्या कानावर विश्वासच बसला नाही. तो गडबडून म्हणाला, हे काय बोलताय सर आपण? हे कसं शक्य आहे? अरे खरंच बोलतोय. माझ्याकडे तांदूळाची एक गिरणी आहे. तू गिरणीचा तांदूळ बाजारात चांगल्या किमतीला विकायचा आणि त्या विक्रीतनं जो नफा होईल तो आपण दोघांनी वाटून घ्यायचा. भिकाऱ्याच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू व्हायला लागले. सद्गदित होऊन तो त्या श्रीमंताला म्हणाला, सर, तुम्हाला तर बहुतेक देवानेच माझ्याकडे पाठवले देवदूत म्हणून. मी आपले आभार कसे मानू हेच मला कळत नाही आहे. मग अचानक काहीतरी आठवल्यासारखं भिकाऱ्यानं विचारलं, पण मग आपण नफा कसा वाटून घेणार? मी 20% आणि तुम्ही 80%, की मला 10% आणि तुम्हाला 90%? अर्थातच तुम्ही जसं म्हणाल तसं आपण नफा वाटून घेऊ. मी तयार आहे. आपला बिझनेस पार्टनर व्हायला मी आज फार खुश झालो आहे बरं का. श्रीमंत माणसाने मोठ्या प्रेमाने त्या भिकाऱ्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाला, मी फक्त 10% नफा घेईन, तू 90% घे. तुझी प्रगती व्हायला हवी असंच मला वाटतं रे. भिकाऱ्याने त्या माणसाच्या पायावर लोळणच घेतली आणि रडत रडतच तो बोलला, आपण सांगाल तसंच मी करीन. मी खरंच आपला खूपच आभारी आहे. आणि दुसऱ्याच दिवसापासून भिकाऱ्याने काम सुरू केलं. उच्च प्रतीचा तांदूळ आणि बाजारापेक्षा स्वस्त, तशात भिकाऱ्याची प्रचंड मेहनत फळाला आली आणि लवकरच त्याची विक्री वाढू लागली. रोज रोज त्याची अधिकच प्रगती होऊ लागली. मग तो दिवस उजाडला. त्या दिवशी व्यापारातील नफा ठरल्याप्रमाणे वाटून घ्यायचा असं ठरलेलं होतं. तसं श्रीमंत माणसाला वाटून द्यायचा असलेला 10% नफा देखील त्याला खूप अधिक वाटू लागला. आणि मग अचानक त्याच्या डोक्यात सैतान घुसला. तो विचार करू लागला, रात्रंदिवस मेहनत मी घेतली, त्या श्रीमंत माणसाने तर काहीच काम केलं नाही. मला जीवनात एक संधी केवळ त्याने दिली आहे, मग मी त्याला हा 10% नफा तरी का म्हणून द्यायचा? या नफ्यावर त्याचा अजिबात हक्क नाही. इकडे ठरलेल्या वेळी श्रीमंत माणूस आपल्या नफ्याचा 10% वाटा घेण्यासाठी आपल्या बिझनेस पार्टनरकडे आला. तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर मोठा खेद दाखवत तो म्हणाला, सर, अजून थोडा हिशोब व्हायचा बाकी आहे. मला व्यवहारात बहुधा घाटाच झाल्यासारखं वाटतं आहे. शिवाय या धंद्यासाठी मी लोकांकडनं जी कर्ज घेतलीत तीसुद्धा फेडायची राहिलीत. आता त्या भिकाऱ्याच्या मनात बुद्धी आली होती, दुर्बुद्धी आली होती हे स्पष्ट दिसत होतं. तेव्हा तो श्रीमंत माणूस म्हणाला, मला माहीत आहे की या व्यवहारात तुला किती नफा झाला आहे. मग तू मला माझा हिस्सा देण्यासाठी टाळाटाळ का करतो आहेस? त्यावर तो भिकारी पटकन बोलला, या नफ्यावर खरं तर तुमचा काहीच हक्क नाही. सगळी मेहनत मीच एकट्यानं तर केली आहे. आता विचार करा, जर तो श्रीमंत माणूस आपण असतो आणि त्या भिकाऱ्याकडून आपल्यालाही असंच उत्तर मिळालं असतं तर आपण काय केलं असतं? अगदी ह्याच प्रकारे भगवंताने आपल्याला हे जीवन दिले आहे. हात, पाय, डोळे, कान, नाक, बुद्धी, सर्व काही. सद्विवेक बुद्धीसुद्धा दिली आहे. बोलण्यासाठी छान वाणीसुद्धा दिलेली आहे. समज दिलेली आहे. आपल्याला हे लक्षात ठेवायला पाहिजे की दिवसातील 24 तासापैकी 10% वर देवाचा अधिकार आहे. हा 10%चा जो वेळ आहे, आपण अगदी खुशीत आपण भगवंताच्या स्मरणात घालवला पाहिजे. आपल्या उत्पन्नाचा 10% भाग अलग काढून चांगल्या कार्यासाठी, सत्कर्मासाठी आपण वापरला पाहिजे. आणि ज्यानं आपल्याला हे जीवन, ही सुख दिलीत, त्या भगवंताचे आभार मानायला हवेत. सर्व लोक आपल्या जीवनात भावयुक्त उपासनेला नियमित स्थान देतात आणि तसं ते देव होत.
ही त्या जगन्नियंत्याच्या चरणी प्रार्थना नक्कीच आहे. परंतु हे कधीच विसरता कामा नये की ईश्वर आपल्याला जे काही देतो ते आपल्या नशिबात जे असतं तेवढंच देतो आणि जे आपल्याला मिळतं ते आपण विवेकबुद्धी वापरून चांगल्या कामासाठीच वापरलं पाहिजे. हे कधीही लक्षात ठेवायला हवं. तेव्हा स्वामी भक्त हो, ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा की आपण जे काही कमावतो, आपण जे काही मिळवतो, ते आपण जे मिळवतो ते आपल्यावर भगवंताची कृपा असते. आपली मेहनत नक्कीच असते, पण त्यात भगवंताची कृपा असते हे कधीही विसरून चालणार नाही. तेव्हा त्याच्यातला 10% भाग तरी भगवंताला तुम्ही अर्पण केला पाहिजे. कोणत्याही रूपात करा, कोणत्याही प्रकारे द्या. गोरगरिबांना दान करा किंवा एखाद्या गरीबाला गरज असेल अडलेल्याला द्या, कसंही चालेल. परंतु हा भाग काही प्रमाणात आपण दिला पाहिजे भगवंताच्या नामाने. तेव्हा लक्षात ठेवा, आपण जे काही करतो आणि जे काही करणार असतो त्याला फक्त आणि फक्त आपण जबाबदार असतो, परंतु त्याला देवाची साथ असते जर आपण त्याच्यावर श्रद्धा आणि त्याची भक्ती ठेवली तर. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. ही माहिती सगळ्यांपर्यंत शेअर करा. तसंच तुम्ही नवीन असाल तर स्वामींच्या ब्रह्मांड नायक चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे अशीच नवनवीन माहिती घेऊन मी तुमच्यासमोर हजर होईन. परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हा श्री स्वामी समर्थ.